5:18 झाले. दीड तासाचा खेळ राहिला. त्यानंतर बक्षीस समारंभ देखील अर्धा तास किंवा 2 तासाचा खेळ अजून बाकी आहे. आणि आयोजकांनी पूर्णपणे तयारी ठेवली होती. किती जरी वाजले तरी सामने 3-3 ओव्हरचे खेळ. थोडा स्पीड असू द्या. दोनही संघांना रिक्वेस्ट आहे. 15-15 मिनिटाचं सत्र आणि मॅचला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फटका हवेत आहे. फटका फटका प्रेक्षक इथून एन्जॉय करतात आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्यात. आराध्य 11 कानर बॉईज टीमची सुरुवात झाली 2 धावांनी. तेजसने मात्र सुरुवात केली. खरं तर आराध्य 11 कानर बॉईज हा संघ यावर्षी खरं तर थोडा आउट फॉर्म मध्ये आहे. कारण नाईटची एकही ट्रॉफी या वर्षीच्या सीझन मध्ये आले नाही आणि डेची देखील एकही ट्रॉफी या वर्षीच्या सीझन मध्ये आली नाही. आणि सेम परिस्थिती जांभिवलीची. फुल टॉस, तेजसच्या बॅटमधून फटका. मिड ऑन मध्ये खेळाडू होता. कुठली धाव नाही. 2 बॉल आणि 2 धावा. जांभिवली आणि आराध्य 11 कानर बॉयज असे संघ आहेत की या वर्षीच्या सीझन मध्ये दोनही संघांना ना डेची ट्रॉफी भेटली ना नाईटची ट्रॉफी भेटली. त्यामुळे ही पहिली ट्रॉफी दोघांपैकी एकासाठी खास असणार आहे. 2 बॉल धावा 2. हलक्या हाताने समोर खेळलात. खेळाडू पोहोचतोय. डायरेक्ट हिटची चान्स त्याने घेतली नाही. 3 बॉल मध्ये रन झाले 3. तेजस राऊत 3 बॉल मध्ये रन झाले 3. स्ट्राईक रोटेट झाले. आता वैभव आलाय. तो मात्र कानोर या संघाचा स्ट्राईक वरती. खतरनाक मॅच होईल कारण दोन्ही संघ पहिल्या ट्रॉफीसाठी करतात, संघर्ष करतात आणि ती ट्रॉफी येईल आज. ती ट्रॉफी एकाला जरूर मिळणार. आणि वैभवच्या बॅट मधून हवाई सफर, ठोकलाय तो षटकार. बॉयचा वैभवचा सीमा पार आलाय. सिक्सर. स्कोर झालाय तो 4 बॉल मध्ये 9. चार बॉल आणि 9 धावांची गरज आहे. चार बॉल आणि 9 धावा. गोलंदाज तयार. फटका भारी आहे वैभवचा. कोणी खेळाडू नाहीये तिथे. निघालाय तो सीमा पार चौकार. का बॅटिंग पेश करतो वैभव. पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे फिल्डिंगचा फायदा उचलतो तो वैभव आणि स्कोर पोहोचला या चौकाराने. धाव संख्या 13. पहिल्या ओव्हर मधले चेंडू संपलेत ते मात्र 5. आराध्य 11 कानर बॉयजचा स्कोर आहे तो मात्र 13. राकेश पाठारेवरती आक्रमण चढवलं ते वैभवने. शेवटचा बॉल होता. पहिल्या ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. स्कोर झाला तो पहिल्या ओव्हर मध्ये आराध्य 11 कानर बॉयज संघाचा 13. खरं तर दोन्ही संघांसाठी आजची सकाळ ही आनंदाची ठरणार आहे. कारण जो जिंकणार तो मात्र या वर्षीच्या सीझनची 2025 मध्ये त्यांची ती पहिली ट्रॉफी ठरणार आहे. जांभिवली देखील तेवढाच प्रयत्न करतोय. आराध्य 11 कानर बॉयज देखील तेवढाच प्रयत्न करतोय. एक षटकार आणि चौकार वैभवचा आपण पाहिला आणि तेजस राऊतच्या 3 धावा पाहिल्या. अशा दोघांच्या बॅटिंगने 13 धावा झाल्यात. त्या आराध्य 11 कानर बॉयजच्या जास्त वेळ घेऊ नका. जांभिवली संघाला देखील आम्ही वॉर्न करतोय की लगेच आपण सुरुवात करा. कारण प्रेक्षक खरं तर आता पहाट झालेली आहे. जे सकाळी लवकर कामावर जातात ते देखील काही प्रेक्षक सकाळी तयारी करून इथे मॅचचा आनंद घेण्यासाठी लवकर आलेत. आणि आपण रात्रीचे 7 वाजल्यापासून सकाळचे 7 म्हणजे 12 तासाचा आपला पूर्ण खेळ होणार आहे. त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. तेजस खरं तर पुन्हा स्ट्राईक वरती आणि आता महेश पाटील बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. महेश पाटील ज्या गोलंदाजावरती विश्वास ठेवलाय 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून तो मात्र बॉलिंग करतो. आणि प्रेक्षक बघा पहाट झाली तरी देखील दोस्ती चषकाचा आनंद घेत असताना रिव्हर्सचा प्रयत्न इथून करत असताना पहिला चेंडू होता. मागे जाणं शक्य होतं पण वैभव इथून आउट झालाय. वैभव आउट झाला. मोठी विकेट आली. घाई केली. डीजे बजाव.
नवीन बॅट्समन चाललाय तो अक्षय देशमुख. स्कोर झालाय तो मात्र 13. वैभवने खरं तर घाई केली आणि खरं तर तेजस राऊतने देखील आपला स्थान सोडला नाही आणि नाही म्हणता आलं नाही ते मात्र वैभवला मागे जाणं देखील शक्य होतं. वैभवने प्रयत्न केले नाहीत. स्कोर झालाय तो मात्र 13. फटका भारी आहे तेजस राऊतचा आणि झटका मिळालाय तो मात्र कानोर बॉईज या टीमला. फलंदाज बाद. सारे जीवलग दोस्ती त्यांची आजरा मर नाईट सामने ठेवले केलंय आयोजन लयच हो सुंदर. थँक्यू डीजे. तेजस राऊत देखील बाद झाला. वैभव पाठोपाठ माघारी आलाय आणि आता नवीन बॅटर चाललाय दिनेश राऊत. अक्षय देशमुख आणि दिनेश राऊत. तर आता या जोडीला डाव सावरावा लागेल कारण महेश पाटीलने जे धक्के दिलेत ना आधी रनआउटचा आणि त्यानंतर कॅच आउटच्या स्वरूपात. स्कोर आहे तो मात्र 13. आराध्य 11 कानोर बॉईज. खरं तर 2 लागोपाठचे विकेट. पार्टनरशिप भारी झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये एकही विकेट नव्हती. 13 धावा होत्या. त्यानंतर 2 बॉल आणि 2 विकेटचं पतन झालं आणि आता मैदानाच्या आतमध्ये अक्षय देशमुख. आराध्य 11 कानोर बॉईज संघाला या वर्षीची पहिली ट्रॉफी आणि दोस्ती चषकाची ती मानाची ट्रॉफी असणार आहे. दुसरीकडे जांभिवली संघ देखील पहिल्या मानाच्या ट्रॉफीसाठी अर्थात कर्जत तालुक्यामध्ये या दोन्ही संघापैकी एकाची सकाळ मात्र भारी ठरेल ती विजयाची. गोलंदाजाच्या वरून चेंडू काढलाय लॉंग ऑफ मध्ये बॉल. इथून फील्ड झालाय एकच धाव. एक धाव. स्कोर मात्र 3 बॉलच्या समाप्तीनंतर 14. दोस्ती चषक 2025 जबरदस्त स्पर्धेचं आयोजन राहिलं आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या अंतिम रात्रीमध्ये आता पहाट झाली. खरं तर 2 मार्च हा दिवस आता उजाडेल आणि या ठिकाणी या स्पर्धेची सांगता होईल. 26, 27, 28 फेब्रुवारी, 1 मार्च आणि आता 2 मार्च ही सकाळ या स्पर्धेची सांगता होईल. चांगला बॉल टाकला महेश पाटीलने. इथून कमबॅक केलंय. जांभिवली टीम साठी कमबॅक करणारी बॉलिंग सध्या महेश पाटील हाताळतोय. स्कोर येतो मात्र 14. धावा ऑन बोर्ड आहेत. प्रयत्न करावे लागतील अक्षयला आणि अक्षयच्या साथीला तो मात्र फलंदाज दिनेश राऊतला. फटका भारी हवेत खेळला. खेळाडू आहे डाऊन दी बॉल. पकडले कॅच. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 3. बॅक टू द डग आउट येत असताना स्कोर येतो मात्र 14. डीजे बाजा. नाईट क्रिकेट सामने तोंडीच्या मैदानी झकस मैत्रीच्या चक ठेवलाया भव्य दिव्य बक्षीस. मैत्रीच्या चक ठेवलाया भव्य दिव्य बक्षीस. मैत्रीच्या चक ठेवलाया भव्य दिव्य बक्षीस. मैत्रीच्या चक ठेवलाया भव्य. थँक्यू डीजे. नवीन बॅटर प्रज्योत मैदानावरती चाललाय आणि महेश पाटीलने काय दमखम दाखवला या ओव्हरमध्ये. कानोर बॉईज संघाला पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा उभारल्यानंतर खरं तर वैभवची ती मेन विकेट होती जी रनआउटच्या स्वरूपात आली आणि तिथून मात्र विकेटची पडझड आपल्याला बघायला मिळाली आणि 3 विकेट आउट झाल्यात. प्रज्योत आला नवीन बॅटर. समोर महेश पाटील जांभिवली टीमचा. बॅटला ब्रश झाला. मागे चालला चेंडू. 2 खेळाडू पाठला करतायत. बॉल अडवण्यासाठी प्रयत्न. तोपर्यंत प्रज्योत आणि अक्षयने 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. स्कोर मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतो 16 धावा. बॅटिंग करणारे आराध्य 11 कानोर बॉईज या संघाची धावसंख्या ती मात्र 16. काय खतरनाक बॉलिंग राहिली ती महेश पाटीलजी. पहिल्या ओव्हरमध्ये राकेश पाठारेने 13 धावा दिल्या आणि ज्या पद्धतीने वैभव बॅटिंग करत होता ना कानोर बॉईज संघाचा एक मोठा स्कोर दुसऱ्या ओव्हर पर्यंत होईल असं वाटत होतं. पण अवघ्या 3 धावांचं षटक आलं आणि 3 विकेट कमावल्या. त्यात एक रनआउटची होती म्हणजे 2 विकेट बॉलर महेश पाटीलच्या खात्यात होत्या. दोस्ती चषक 2025 मध्ये मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू ठरेल त्या मॅन ऑफ द सिरीज ठरणाऱ्या खेळाडूसाठी तुम्हाला एक फ्रीज असणार आणि तो फ्रीज आम्हाला पुरस्कृत केला
तेजस जनार्दन कराळे, प्रमोद सदानंद कराळे आणि सारंग सुरेश कराळे साहेब यांच्या वतीने तो मालिकावीराचा फ्रीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आला. तर बेस्ट बॅट्समन जो ठरेल त्या बेस्ट बॅटरसाठी सायकल सागर राजाराम डुकरे यांच्याकडून आम्हाला ती सायकल पुरस्कृत करण्यात आली. आणि बेस्ट बॉलर जो ठरेल त्याच्यासाठी देखील सायकल कैलासवासी पुंडलिक दुनकुऱ्या कराळे यांच्या स्मरणार्थ उत्तम सदाशिव कराळे साहेब यांच्या वतीने बेस्ट बॉलरसाठी सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्यांचे आभार आपण व्यक्त करूया. जाऊया मॅचला इथून सुरुवात. फटका भारी आहे. पहिलाच बॉल हवेत आहे, खेळाडू दूर आहेत, अगदी समोर होता चेंडू. दुसरा धाव्याचा अटेम्प्ट इथून घेतला जाईल आणि दोन धावा कंप्लीट. 2 धावांनी स्कोर मात्र 18 पर्यंत जाऊन पोहोचलाय आणि रन्स पाहिजेत. एक शॉट आहे का? एक शॉट म्हणजे 17 धावा फलकावरती. एकच धाव इथून काउंट केली जाईल. आमच्या अंपायरचं लक्ष बघा, पाठ झाली आहे. संपूर्ण रात्र त्यांनी अंपायरिंग केली. दिनकर तळपे सर पण नजर बघा, संदीप शेंडे सर यांचं देखील नजर बघा. बरोबर अचूक निर्णय ते देतात. आणि वाह, फटका भारी आहे. ऑन साइडला खेळाडू आहेत, बाउंड्री लाईन पर्यंत चेंडू आणि दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न इथे होतोय. 2 रन होतील. 2 धावा, 19 धावा आता धावा फलकावरती आहेत. प्रयत्न करतात. जर उंचावरून चेंडू जात नाहीये तर ग्राउंड शॉटने धावा सिंगल डबल का होईना स्कोर पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आराध्य 11 कानोर बॉईज संघ करतोय. व्हाईट बॉलची फेक झाली. एक्स्ट्राची धाव मिळेल. आराध्य 11 कानोर बॉईजचा स्कोर झालाय तो 20. 2 बॉल इथून समाप्त झाले. स्कोर झालाय तो 20. आणि इथून आणखी जरी 1-2 फटके आले 30+ स्कोर जरी गेला तरी थोडा तो चॅलेंजिंग ठरणार आहे तो जांभिवलीसाठी. फटका हवेत आहे. खेळाडू पाहतोय आणि कॅच आउटच्या स्वरूपात बॅटर इथून आउट. नवीन फलंदाज अंकित राऊत चाललाय. 20 धावा आहेत. खरं तर वैभवने विकेट जर गमावली नसतील ना तर खरं तर धावफलकावरती स्कोर आता काही वेगळा असता. अंकित राऊत नवीन बॅटरची एंट्री झाली आणि आता समोर मात्र त्याच्याकडे 3 चेंडू आहेत. या 17 मध्ये एक चांगला स्कोर पाहिजे आराध्य 11 कानोर बॉईज टीमला, कारण ही मॅच क्वालिफायची मॅच आहे आणि इथे जो जिंकेल तो मात्र सेमी फायनल मध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे सेमी फायनलचं हे तिकीट मिळवण्यासाठी हा सामना जिंकायचा आहे आणि ही मॅच जिंकल्यानंतर ट्रॉफी देखील एका संघाच्या नावावरती जाईल. म्हणजे दुहेरी संधी आणि त्याचा फायदा कोणता संघ घेईल. वेगवान चेंडू होता. दाव्याचा प्रयत्न इथून झाला. अंकितला इथून परतावा लागेल. थँक्यू डेझर. नवीन बॅटर नकुल मैदानावरती उतरला. फटका हवेचा वेध घेतोय. स्वतः गोलंदाज पुढे सरसावलाय. कॅच ड्रॉप झाली. आता चेंडू आला नाही. 2 धावा मिळाल्या. आराध्य 11 कानोर बॉईज संघाचा स्कोर 22 या धावा संख्येपर्यंत आणि आता अंतिम बॉलची फेक बाकी असणार. जांभिवली संघाने देखील भरपूर मेहनत घेतली आज. खरं तर आई गावदेवी खरसुंडी संघ 3 मॅच मध्ये धावा येत नव्हत्या. त्या संघाने 59 धावा उभारल्या आणि जांभिवली संघाने 60 धावा चेस करत तो पहिल्या राऊंडचा सामना जिंकला होता. काय पालट त्यांनी केला होता. 3 सामन्याचा जो
रेकॉर्ड होतो तो त्यांनी बदलला होता, पण आता मात्र 22 वरती सध्या आराध्य 11 कानोर बॉईज आहे. जांभिवली संघ शेवटचा बॉल इथून टाकला जाईल, पहिल्या डावाचा खेळ इथून संपेल आणि कानोर बॉईज संघाने देखील फिल्डिंग साठी लगेच सज्ज राहा. लगेच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही एंट्री करा. शेवटचा अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. आणि कानोर बॉईज संघाचा स्कोर आराध्य 11 कानोर बॉईजने धावा उभारला 3 ओव्हर मध्ये 23 धावांचं टार्गेट इथून सेट झालंय ते जांभिवली संघासाठी. चला लगेच फिल्डिंग साठी उतरतोय वैभव आपल्या संघासोबत. तेजस राऊत आलाय, कारण पहाटेचे 5:30 वाजलेत आणि ही मॅच संपल्यानंतर देखील 2 मॅचेस आहेत. 3 ओव्हर मध्ये धावा झाल्यात 22 आणि विजयासाठी टार्गेट असणार आहे 23 धावा संख्येत. 23 टू विन जांभिवली संघासाठी कंपल्सरी चेसिंग असणार आहे, याची नोंद घ्या जांभिवली संघ. चला फलंदाज या ठिकाणी रेडी होतील. आराध्य 11 कानोर बॉईजची फिल्डिंग इथून लावली जाईल. काय जबरदस्त स्पर्धा राहिली या स्पर्धेसाठी. खरं तर मॅन ऑफ द मॅच साठी जवळपास 40 टीम या स्पर्धेमध्ये खेळल्या. मध्ये 39 मॅचेस होतात. कुठल्याही स्पर्धेमध्ये जेवढ्या टीम असतात ना त्या टीम पेक्षा एक मॅच फक्त कमी असते. जेव्हा 32 संघ असतात तेव्हा 31 मॅचेस असतात, 40 संघ असतात तेव्हा 39 मॅचेस असतात. आणि 39 मॅचेसच्या सामनावीराच्या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केल्या. शुभम विलास कराळे, ऋतिक कराळे तसे प्रथमेश संतोष कराळे या तिघांचे देखील आम्ही दोस्ती चषकाच्या आयोजन कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि ज्या 5 क्रमांकाच्या ट्रॉफी आहे ज्याकडे गेल्या 4 रात्रीमध्ये 40 संघांचं लक्ष लागलं होतं, त्या 5 संघांच्या आकर्षक ट्रॉफी आपण बघू शकता. रायगडचा टायगर सिंगल अजय दिलीप गायकवाड अर्थात अजयदादा गायकवाड यांच्याकडून त्या ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आल्या, त्यांचे देखील आभार. पाण्याची व्यवस्था आम्हाला करण्यात आली ते रवींद्र मधुकर कराळे यांचे देखील मनापासून आभार. स्पर्धेसाठी चेंडू आम्हाला दिले ते विनोद सुरेश भगत, मिलिंद सोनावले, पंकज शेंडे, परेश मोतीराम शेंडे, सुरेश पेरणे यांचे देखील मनापासून आभार. विशेष सहकार्य या स्पर्धेला ज्यांचं राहिलं ते रमेश पंढरीनाथ लदगे सन्माननीय माजी सरपंच, त्याचबरोबर माजी सदस्य असल ग्रामपंचायतीचे रुपेशजी कोंडे, दगडूशेठ कराळे, राजू मधुकर कराळे, विठ्ठल ठोंबरे, भाऊशेठ ठाकरे, कालूराम पाठेकर, जयेंद्र पांडुरंग कराळे, नंदकुमार शेंडे या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो की ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य या क्रीडा स्पर्धेला ज्यांनी केलं त्यांचं मनापासून आभार. मालिकावीराचा फ्रीज ज्यांनी आम्हाला दिला त्यांचं पुन्हा आम्ही आभार मानतोय. चेंडू आतमध्ये आहेत, ऑलरेडी चेंडू आहेत अंपायरकडे. बॅटर आपण चला आता एक चेंडू तोही आमच्या अंपायरकडे सुपूर्द करा, स्क्वेअर लेग पंचांकडे द्या तरी चालेल. आणि 2 सायकल, एक सायकल बेस्ट बॅटरची आपण पाहिली सागर डुकरे दादांकडून आपल्याला पुरस्कृत करण्यात आली. तर बेस्ट बॉलरची सायकल कैलासवासी पुंडलिक दुनकुऱ्या कराळे यांच्या स्मरणार्थ उत्तम सदाशिव कराळे यांच्याकडून बेस्ट बॉलरची सायकल आपल्याला पुरस्कृत करण्यात आली. आणि मालिकेवरचा फ्रीज म्हणजे आता गरमी वाढेल आणि त्या गरमीमध्ये एक खेळाडू आपल्या घरी तो मालिकावीराचा फ्रीज घेऊन जाईल, तो फ्रीज आम्हाला दिलाय तर कुमार तेजस जनार्दन कराळे, प्रमोद सदानंद कराळे आणि त्याचबरोबर अस्सल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सारंग सुरेश कराळे यांच्याकडून मात्र तो मालिकावीराचा फ्रीज आम्हाला देण्यात आला, त्यांच्या मनापासून आभार. आणि मैदानाच्या आतमध्ये बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी ज्या 4 आकर्षक ट्रॉफीज आहेत त्या मात्र कुमार विराज मोहित सिंग यांच्याकडून त्या ट्रॉफीज आम्हाला देण्यात आल्या. सर्वांचे आभार आपण व्यक्त करतोय. अस्सल असेल, त्याचबरोबर बेकरे असेल, मानगाव असेल, भुतिवली असेल, वडवली असेल, या सर्व ग्रामस्थांचं जे सहकार्य राहिलं, प्रेक्षकांची जी साथ राहिली, 40 संघांचा सहभाग, तर होऊ द्या एक सुमधुर संगीत. आले जमून सारे जिवलग दोस्ती त्यांची आज रामर. नाईट सामने ठेवले न केलंय आयोजन लयच हो सुंदर. आरे गाजतोय दोस्ती चषक आमच्या बेकरे ग्राउंडवर. आरे गाजतोय दोस्ती चषक आमच्या बेकरे ग्राउंडवर. थँक्यू डेजे, थँक्यू. पहिला बॉल 23चा टार्गेट आहे, हवेत आहे चेंडू, पकडले कॅच, बॅटर आउट, पहिला धक्का, डीजे बजाव.
थँक्यू डीजे. जांभिवली टीमला पहिल्या धक्का दिला पहिल्या बॉलवरती. आराध्य 11 कानोर बॉईज हा संघ सध्या विकेट घेण्याच्या प्रयत्नात आहे, कारण त्यांना माहिती आहे की 23 धावा डिफेन्स करायचे तर आपल्याला विकेट घ्याव्या लागतील. पहिली विकेट आली. नवीन फलंदाजाची एंट्री मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे आणि आता गोलंदाज वेगवान बॉलर बॅटची काढा मागे, इथून पकडले कॅच. ओढा कॅच, सुपर झेल पकडला. आणखीन एक फलंदाज इथून बाद. कानोरचा ऋतिक रसाळ 2 बॉल 2 विकेट आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय तो कानोरचा ऋतिक रसाळ. आणि ही विकेट हॅट्रिक संघाला अत्यंत महत्वाची आहे, कारण पहिली ट्रॉफी जांभिवली संघ देखील शोधतोय आणि कानोर बॉईज संघ देखील शोधतोय. आणि दोस्ती चषकामध्ये एकाच संघाचं 2025 मध्ये ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होईल. आणि ही 2 मार्च 2025 ची सकाळ ही एका संघासाठी खास असणार आहे. आणि खरं तर बऱ्याच स्पर्धा पराभूत झाल्यानंतर ही ट्रॉफी तीही नाईट टुर्नामेंट मध्ये संघाला मात्र एक कॉन्फिडन्स देईल तर पुढच्या स्पर्धांमध्ये. मागे मागे आणि वा ओढा कॅच. 1 2 3 विकेट. मंथनने कॅच पकडली आणि ऋतिक रसाळची इथे सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी क्वालिफायच्या मॅच मध्ये हॅट्रिक. नाईट सामने ठेवले केलंय आयोजन लयच हो सुंदर. अरे गाजतोय दोस्ती चषक आमच्या बेकरे ग्राउंडवर. अरे गाजतोय दोस्ती चषक. 3 बॉल 3 विकेट. विकेट हॅट्रिक इथून संपादन करत असताना ऋतिक रसाळ. आराध्य 11 कानोर बॉईज टीम 23 धावा डिफेन्स करत असताना 3 झटके दिलेत जांभिवली टीमला. अनपेक्षित असे विकेट होते. जांभिवली संघ 23चं टार्गेट होतं. असं वाटलं की स्कोर थोडा कमी वाटतो जांभिवलीच्या अगेन्स्ट, पण 3 फलंदाज शून्यावरती आउट झाले आणि सुरुवातीलाच हॅट्रिक कमावली ती ऋतिक रसाळने. खरं तर कानोरचा 12th मॅन हा विचार करत असेल ऋतिक कदाचित 6 बॉलमध्ये 6 विकेट घेतो की काय, करू शकतो, चमत्कार होऊ शकतो. चौथा बॉल साठी ऋतिक. चौथा चेंडू डॉट आलाय. 4 बॉल डॉट. पहाटेची वेळ आणि प्रेक्षकांचा आवाज. दोस्ती चषकाचा खरं तर हा गाजावाजा आणि आवाज बघा, माईकचा आवाज देखील फिका पडेल प्रेक्षकांच्या आवाजापुढे. 4 बॉल कुठलीही धाव नाही. 23चं टार्गेट इथून चेस करतो जांभिवली संघ. 5वा चेंडू ऋतिक रसालचा. 3 विकेट 5 बॉल. मेडन ओव्हर कडे वाटचाल. आराध्य 11 कानोर बॉईज संघाचा ऋतिक रसाल क्वालिफायच्या मॅच मध्ये टॉप 5 मध्ये पोहोचण्यासाठी खरं तर ही लढत आहे. आणि 5 चेंडू एकही धाव त्याने दिली नाही. लास्ट बॉल ऋतिक रसालचा. शेवटचा बॉल. आक्रमण चढवलं लास्ट बॉल वरती. खेचलाय षटकार. षटकार खेचला आणि 6 धावांनी जांभिवली संघ पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी धावा पाहिजेत त्या मात्र 17. डीजे बजाव. बॉल 17 धावांची गरज आहे. फिल्डिंग लगेच लावून घ्या. खरं तर जांभिवलीचा हा नवीन गेलेला फलंदाज बिंदास शिसवे याने तो षटकार खेळला आणि बिंदासला ठरवलं होतं की मैदानात जाऊन जरी हॅट्रिक झाली असती तरी ऋतिक रसालच्या विरोधात बिंदास बॅटिंग करायची आणि तो षटकार खेळला बिंदासने. आणि त्याच्या साथीला येतो मात्र फलंदाज आकाश. आता बिंदासने एक बिंदास शॉट खेळून
कानोर बॉईज संघाला थोडासा धक्का तर दिलाय. आता आकाशला देखील, आकाशाला गवसणी घालणारा जर एखादा फटका त्याने खेळला तर सामना जवळपास क्लोज येईल. आणि ऋतिक रसाळ नंतर अक्षय देशमुख आलाय. खरं तर हा सामना अजूनही 50-50 आहे, बॅलन्स आहे कानोर बॉईज कडे देखील आणि त्याबरोबर जांभिवलीकडे. 12 बॉल आणि कंपल्सरी 17 पाहिजेत. अक्षय देशमुख वेगवान चेंडू होता. आकाश खरं तर ऑन साइडला टार्गेट केलं होतं, चेंडू खेळण्यासाठी प्रयत्न होता. डॉट बॉल थोडे महाग ठरणार आहेत त्या जांभिवली संघाला, कारण एक एक डॉट बॉल थोडं प्रेशर बनवत जाईल, रिक्वायर्ड रन रेट देखील वाढवत जाईल. आणि ट्रॉफीकडे जी पावलं पडतायत ती पावलं देखील थोडी थांबली जातील. त्यामुळे जांभिवली संघ आणि त्याचबरोबर कानोर बॉईज कोण होणार या ट्रॉफीचा मानकरी, टॉप 5 मध्ये जाणारा तो 5वा संघ कोण ठरेल. 11 बॉल 17ची गरज. फटका आला आकाशच्या बॅट मधून समोर, लॉंग ऑफचा खेळाडू पुढे सरसावला. बॉल हातातून निसरतो. दुसऱ्या धावेचा कॉल, स्ट्रायकर एंडकडे फेक. हातात थ्रो आला नाही तोपर्यंत धावा मिळतील 2. बिंदास आणि आकाशची ही दुसरी धाव थोडी धोक्याची ठरली असती, पण 2 धावा आल्या हरकत नाहीये. 10 बॉल पाहिजेत, कंपल्सरी 15. 10 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. खरं तर आमचे अंपायर बघा, त्यांच्या मध्ये भरपूर एनर्जी आहे. दिनकर तळपे सर रात्र कर तर पहाट दिवसा जरी स्पर्धा जरी खेळली ना अजून 8 तास तरी दिनकर तळपे अंपायरिंग करतील. गोलंदाज तयार. फटका आलाय पुन्हा एकदा आकाशच्या बॅट मधून. ऑन साइडला खेळाडू समोर आहे. बॉल हातामध्ये थांबवलं त्या ठिकाणी बिंदासने. 1 धाव मिळेल. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. 9 बॉल 14. यानंतर आदिराज 11 उमरोली संघाचा कर्णधार आपण स्टेजकडे येऊनच थांबा. हा सामना संपला की लगेच आपण सेमीफायनल क्रमांक 2 चा टॉस करू. 9 बॉल 14ची गरज. अतुल लोंगले चॅम्पियन कॅप्टन आहेत, जे टॉप 3 मध्ये पोहोचलेत. गोलंदाज सय्या. 9-14ची गरज. डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता बिंदासचा. 8 बॉल आणि 14ची गरज. 8 बॉल आणि 14. 8 बॉल 14 धावांची गरज. आठ बॉल आणि 14 धावांची गरज. अक्षय देशमुख चांगला बॉल टाकला अक्षय देशमुखने. आता 7 बॉल आणि 14 धावांची गरज. अक्षय देशमुखने थोडं का होईना बॅकफुट ढकललं तर जांभलीला. एक फटका पाहिजे. 7 बॉल 14 आहेत. एक जर बॉल परफेक्ट कनेक्ट झाला धावांचं अंतर कमी होईल, कारण षटकार येणं कलाटणी देऊ शकेल का जांभिवली संघासाठी. फटका भारी आहे. समोर खेळला लॉंगॉन मध्ये खेळाडू धावतोय. बॉल त्याने इथून फील्ड केला. एकच धाव. 3 बॉल या मॅच मध्ये बाकी असणार आणि कंपल्सरी धावा पाहिजेत जांभिवली संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. 8 धावा. 3 बॉल 8. जांभिवलीचं डगआउट देखील शांत राहिलंय. त्यांनाही माहिती आहे की सामना एका मोठ्या फटक्याने आपल्या ताब्यात येऊ शकतो, पण कानोर बॉईज संघ देखील पाठीराखे शांत राहिलेत. त्यांना माहिती आहे की एक एक चेंडू आपल्या गोलंदाजाचा हा आपल्या संघासाठी महत्वाचा आहे. 3 बॉल 8. बॅटची कडा कॅच साठी प्रयत्न झाला आणि चेंडू सीमा पार. चौकार आलाय जांभिवली संघाच्या खात्यामध्ये. आदित्यने खरं तर झेल साठी प्रयत्न केला. थोडा लेट डाईव्ह त्याने लगावला, पण डाईव्हच्या लगावा नादात खरं तर कॅचही नाही आणि धावा देखील वाचल्या नाहीत. सामना वाचवायचा 2 बॉल मध्ये. आता 4 धावा वाचवायच्यात. दोस्ती चषकाची चमचमणारी चकाकणारी सुंदर ब्युटिफुल ट्रॉफी घरी घेऊन जायची असेल आता दोन्ही संघ तेवढ्याच पावलावरती आहेत. बाउंड्री अडवायला हवी होती आदित्यने, किमान कॅच नाही पण धाबा वाचवायला हव्या होत्या. 2 बॉल 4 ची गरज आहे. 2 बॉल 4 फटका आणि सीमा पार. जिंकलाय तो मात्र जांभिवली संघ. मैदानाला अभिवादन करतात दोन्ही खेळाडू, वंदन करतात, कारण ही मॅच ही ट्रॉफी बऱ्याच पराभवानंतर
विजयाची पहाट जांभिवली संघासाठी आणि कानोर बॉईज या संघाला इथून पराभूत करत असताना दोस्ती चषकामध्ये टॉप 5 मध्ये पोहोचलाय तो मात्र जांभिवली हा संघ. चला जांभिवली संघ लगेच आपण टॉस साठी या आणि आदिराज 11 उमरोली यांच्यामध्ये सेमीफायनलची मॅच होईल. आदिराज 11 उमरोली आणि त्याचबरोबर जांभिवली टॉस साठी या आपण. चला जांभिवली संघ या कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन आणि हार्ड लक कानोर बॉईज. खर तर सामना ताब्यात होता 3 बॉल 8 अनपेक्षित रिझल्ट इथे आला. चला लगेच दोन्ही कर्णधार या जांभिवलीचे कर्णधार आपण या आणि आदिराज 11 उमरोलीचे अतुल टॉस साठी या आपण. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. मॅच विनिंग शॉट जसा राहिला 14 धावांची खेळी ज्याने साकारली तो जांभिवलीचा आकाश ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. आकाश लगेच या आपण अजून 2 मॅच बाकी आहेत त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका आपण. आता 6 वाजले 2 मॅच अजून बाकी आहेत.